3 बेस्ट रिव्हेंज के ड्रामा. सो पहिल्या सीरीजमध्ये एक इन्फ्लुएन्सर Instagramवर लाईव्ह येते, जेव्हा की तिची ऑलरेडी डेथ झाली आहे आणि त्या लाईव्हमध्ये ती सगळ्या टॉप इन्फ्लुएन्सरचे सिक्रेट्स बाहेर काढायला सुरुवात करते, की कसे हे लोकं टॉक्सिक असतात, फेक असतात, कसं यांचं Instagramवरचं आयुष्य आणि रिअल आयुष्यात फरक असतो, हे लोकांना वेड्यात काढून पैसे कमवतात, असं सगळं. आणि म्हणून इन्फ्लुएन्सर्समध्ये अगदी भीतीचं वातावरण आहे, की आता नेक्स्ट सिक्रेट्स कुणाचे बाहेर येणार, काय बाहेर येणार आणि ही तर मेलेली होती, मग ही लाईव्ह कशी किंवा ही जिवंत आहे का? आणि जर मेलेली होती तर हिला कोणी मारलं? असे सगळे प्रश्न, असा सगळा ड्रामा आहे. बघायला मजा येते. सीरीजचं नाव आहे सेलिब्रिटी. दुसऱ्या सीरीजमध्ये एक मुलगी आहे, जिला शाळेत असताना काही श्रीमंत आगाऊ मुलांनी खूप जास्त टॉर्चर केलेलं असतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ती त्या सगळ्यांना बरबाद करायचा प्लॅन करत असते आणि ती जे प्लॅनिंग करते आणि एक्झिक्यूट करते, बघायला एक नंबर आहे. म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला ते टेन्शन फील होत राहतं. सीरीजचं नाव आहे द ग्लोरी. तिसऱ्या सीरीजच्या सुरुवातीलाच तुम्हाला गटरमध्ये एक डेड बॉडी दिसते आणि ती असते एका ब्रँडच्या सीईओची आणि मग एंट्री होते एका डिटेक्टिव्हची आणि ऑफकोर्स त्याला असं वाटत असतं की दया कुछ तो गडबड है. म्हणजे त्याला असं वाटत असतं की डेड बॉडी आणि ती सीईओ यांचं डिस्क्रिप्शन अगदी सेम आहे. स्टील ही डेड बॉडी त्या सीईओची नाही आणि पहिल्या एपिसोडच्या शेवटी त्याला एक व्हिडिओ येतो, जो बघून तो शॉक होतो आणि त्याच्यासोबत आपणही. आणि मग इथून पुढचं इन्व्हेस्टिगेशन अजून जास्त एंगेजिंग होतं अगदी शेवटच्या एपिसोड पर्यंत. सिरीजचं नाव आहे आर्ट ऑफ सरा. तिघही नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. नक्की बघा आणि फॉलोही करा.